मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार। कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक मंदावली। मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील सखल भागात पाणी साचलं। नालासोपाऱ्यात वसई विरार मनपा रुग्णालयाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली। पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची कसरत। कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। उंबरठ्यातील माध्यमिक शाळेत गुडघाभर पाणी साचलं। 2 तास झालेल्या पावसात शाळा जलमय। नेरूळमध्ये एलपी बिकानेर समोर शॉर्ट सर्किट। 2 कॉलेजच्या विद्यार्थिनी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात। दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू। नवी मुंबईत मुसळधार पावसामुळे सानपाडा सबवे पाण्याखाली। 4 चाकीसह टँकर अर्धा बुडाला तर रबाळे रेल्वे स्थानक परिसरात गटारांचं पाणी रस्त्यावर। महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल। बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। धाड परिसरात पाणी साचल्यानं शेतीचं नुकसान। रायगडमधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पालघरच्या ग्रामीण भागात घरांचं मोठं नुकसान। धुकटणमधील काकारी पाड्यात घराच्या भिंती कोसळल्या। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। वसईच्या नाल्यातील पुराच्या पाण्यात 2 कार वाहून गेल्या। सुदैवानं चालकाचा जीव वाचला। राजिवली वाघराळा पाडा परिसरातील घटना। मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली। सुदैवानं जीवितहानी नाही। महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू। दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर। मुंबईसह उपनगरात झाडांची प्रचंड पडझड। कल्याण डोंबिवलीत तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडली। ठाण्यात अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थानाबाहेरही झाड कोसळून दुर्घटना। मुंबईतील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार। चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचे निर्देश। सचिन अहिर विधान परिषदेचे नवे उपसभापती। अहिर यांची एकमतानं निवड। ठाकरेंच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतल्यानं निवडणूक बिनविरोध। सचिन अहिर चळवळीतून आलेलं नेतृत्व। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिर यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव तर अहिर यांनी यशाची हंडी फोडली। शिवसैनिक पदावर बसल्याचा आनंद। शिंदेंचं वक्तव्य। राज्यात खूप गलिच्छ राजकारण सुरू आहे। प्रश्न विकत घेणाऱ्याचा नाही, विकला जाणाऱ्यांचा। राजकीय फोडाफोडीवर राज ठाकरे यांचा संताप। तर मोदींमुळे भाजप टिकू नये। सत्ता गेल्यानंतर भाजपलाही त्रास होईल। राज ठाकरेंचा घणाघात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदे यांची डॉक्टरकी संशयास्पद होती। करिअर म्हणून ठाकरेंनी श्रीकांत शिंदे यांना खासदार केलं। संजय राऊत यांचा निशाणा तर राऊतांनी माझी पदवी तपासून घ्यावी। श्रीकांत शिंदेंचं उत्तर।